साथी नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव जशाच्या तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्या विचारामध्ये कुठलीही काटछाट केली जात नाही. आहे तसं व्यक्त झालं तसं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. विनंती आहे, चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. विषय गंभीर आहे. आज महाराष्ट्राच्या काही प्रसिद्धी माध्यमातून, खास करून वेगवेगळ्या चॅनलवरून एक बातमी समोर आली. ती म्हणजे ठाण्याच्या एका शाळेमध्ये विद्यार्थी एका खोलीमध्ये ड्रग्ज घेत आहेत. खरं तर ही बातमी नवीन नाही आहे. यापूर्वीही महाराष्ट्रामध्ये या गोष्टीवर अनेक बातम्या पुढे आल्या होत्या. मात्र पालकांनी त्याला किती गंभीरतेनं घेतलं हे माहीत नाही. आपली मुलं शिकली पाहिजेत, नक्कीच मोठी झाली पाहिजेत, परंतु ती शिकण्यापूर्वीच जर चुकीच्या रस्त्यानं जात असतील तर त्यांच्या आयुष्याचं काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाकडे आमचा पालक फार गंभीरतेने पाहतो आहे असं मला वाटत नाही. कारण मी जेव्हा पालक या एका घटकाची चर्चा करतो तेव्हा मला या शैक्षणिक जीवनामध्ये पालक फार गंभीर असल्याचं कधी दिसलं नाही. मी जबाबदारीनं माझं मत व्यक्त करतो आहे. कदाचित 5 ते 10% पालकाविषयी मी माफी मागतो. कदाचित ते आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल सतर्क असू शकते, परंतु बाकी जवळजवळ 90% पालक शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही त्यांना पाहिलं तेव्हा ते फार गंभीर नाहीत. याची एक सुरुवात मी सांगतो. अनेक शाळा, महाविद्यालय आणि क्लासेस पालक मेळावे घेतात. मात्र या पालक मेळाव्याला 10%ही पालक उपस्थित राहत नाहीत. कदाचित त्यांना आपल्या पाल्याबद्दल फार काही उपस्थित राहण्याची गरज वाटत नाही. कुणी म्हणेल कदाचित ते व्यस्त असतील कामात, नक्कीच. परंतु जे पालक सतत सांगतात की मुलं ही आमची सगळी संपत्ती आहे, त्या पालकांना महत्त्वाच्या वेळी तरी आपल्या मुलाबद्दल विचारविनिमय किंवा तो कसा जातो, शाळेत रेग्युलर येतो की नाही, किंवा त्याच्या सवयी कशा आहेत शाळेत, तो कसा बोलतो, कसा वागतो, याच्याशी शिक्षकांशी चर्चा करायलासुद्धा त्यांना वेळ नाही किंवा संपर्क साधून त्यांना काही संवादाची देवाणघेवाण करायला वेळ नाही. इतकंच नाही तर आम्ही, खास करून मी गेली 30-32 वर्षाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक गोष्ट पाहत आलेलो आहे. ती म्हणजे हा पालक, ठीक आहे इतर वेळी जाऊ द्या, पालक मेळाव्यात न्यायला मान्य करून घेऊ, परंतु ज्यावेळी त्यांच्या मुलांनी शाळेमध्ये काही अवॉर्ड्स मिळवलेले असतात, काही बक्षिसं मिळवलेले असतात किंवा त्याचा सत्कार कधी होतो, त्या कार्यक्रमालासुद्धा बहुतांशी पालक गैरहजर आहेत. या अनेक गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळं हा पालक किती चिंतातुर आहे आपल्या मुलांच्या भविष्याशी, हा माझ्यासारख्याला पडलेला प्रश्न आहे. याच्याशी सगळे सहमत असतील असं मला वाटत नाही, परंतु मी जे बारकाईनं अवलोकन किंवा मूल्यांकन केलं आहे त्याचा हा एक समीक्षा मी आपल्यासमोर मांडतो आहे. याशिवाय परवा काही दिवसापासून आम्ही पालकांना एक आव्हान करत आहोत की नीट नंतर CET सारख्या परीक्षेतसुद्धा काहीसा घोटाळा झाल्याची शंका आहे. आता काही गोष्टी स्पष्ट मांडता येत नाहीत कारण त्याचे पुरावे आपल्या हाती नसतात, मात्र त्या तिथं झालेल्या असतात. अशावेळी त्या उघड करण्यासाठी पालकांचा, विद्यार्थ्यांचा एक दबाव लागतो. परंतु हा दबाव टाकण्यासाठी पालक आणि विद्यार्थी जेव्हा त्यांच्यावरच झालेल्या अन्यायाला बाहेर येत नाहीत तेव्हाही संभ्रम निर्माण होतो की नेमकं चाललं आहे काय. एरवी तर पालक विद्यार्थी म्हणतात आम्ही खूप मेहनत घेतो अनेक गोष्टीसाठी. मग तुम्ही मेहनत घेत असाल तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्याच्यात मेहनत घेताय त्याच्यात काही घोटाळा झाल्याची शंका असेल, काही अनियमितता असेल तर तुम्ही त्याची वाचा फोडण्यासाठी जर तुम्ही रस्त्यावर येत नसाल तर नेमकं तुम्ही घेतलेल्या ज्ञानाबद्दल म्हणा किंवा या बाबीबद्दल किती सतर्क आहात हा प्रश्न पडतो. म्हणजे तुम्ही अन्याय सहन करू शकता. एकीकडे सांगताय की आमची मुलं खूप मेहनत करताय, मग तुमच्या मुलासाठी कुणीतरी हाक देत असेल तरीसुद्धा रस्त्यावर येत नाही. हा विषय थोडा बाजूला जाईल म्हणून मी जास्त या विषयावर बोलत नाही, कारण विषय माझा आहे की तुमची मुलं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आणि क्लासेस या परिसरात खरंच सुरक्षित आहेत का? कदाचित उत्तर मिळतं आहे आजच्या काळात नाहीत. कारण अनेक ठिकाणी ही मुलं नेमकं काय करतात हा प्रश्न येतो. कारण एकदा मूल जर बाहेर पडलं तर कदाचित काही क्लासेस, शाळा किंवा कॉलेज असे आहेत त्यांना काही देणं घेणं नाही.
एखादा व्यवसाय किंवा धंदा चालवावा अशा प्रकारे फक्त मुलाची फीस आली किंवा मुलाचं शाळेत ॲडमिशन झालं की संपलं. बाकी जिम्मेदारी त्या पालकांची किंवा संबंधित घटकांची असं काहीतरी होतं आहे आणि त्यामुळं याकडं लक्ष दिलं जात नाही. पण आम्हाला असं वाटतं त्या मुलाला जसं करिअर घडवण्यासाठी जे गरज आहे त्यापेक्षाही हे करिअर त्याचं यशस्वी झाल्यानंतर त्यानं चुकीच्या वळणावर जाऊ नये हा विचार देणंसुद्धा खूप गरजेचं आहे. मात्र असा विचार देणारे किती शाळा, किती कॉलेजेस आणि किती क्लासेस आज आहेत हे विचार करणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी याचा अजिबात विचार केला जात नाही. फक्त व्यवहार पार पाडला जातो. बाकी त्या मुलाचं भविष्य खरोखरच घडवण्यासाठी मनातून किती शिक्षक, प्राध्यापक किंवा संबंधित घटक काम करतात हा प्रश्न आहे. आणि त्यातच पालक बी बेफिकीर असेल तर मग संपला विषय. फक्त आपला मुलगा चांगले कपडे घालून शाळेत जातो, गाडीत बसतो किंवा संबंधित स्कूल बसमध्ये जातो आणि पुन्हा घरी येतो याच्यावर तुम्हाला मुलाचं भविष्य ठरवता येणार नाही. कदाचित शाळेत जाऊन किंवा या ठिकाणी तो नेमकं काय करतो आहे हे सुद्धा आता बघण्याची गरज ठाण्यातील या शाळेनं आता दाखवून दिलेली आहे. ठाण्याच्या शाळेमध्ये मुलगा चक्क जे दाखवलं जातं आहे या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या याच्यातून तो मुलगा ड्रग्ज सेवन करतो आहे आणि या घटना अगोदरही घडलेल्या आहेत. आम्ही तर म्हणू की स्थानिक लेवललासुद्धा या घटना खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अगदी ज्या ठिकाणून मी हा व्हिडिओ करतो आहे त्या केज शहरामध्ये पंचायत समितीच्या आवारात असलेल्या इमारती ज्या मोकाट इमारती आहेत या अशा मुलांच्या व्यसनाचे अड्डे बनलेले आहेत. आणि हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो, मी दाखवणार आहे व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये या इमारती खरोखरच या व्यसनाचे अड्डे कशा बनलेले आहेत हे मी पुढच्या भागात मी आपल्याला दाखवणार आहे. कारण तरीही केजचा पालक आणखीनही फारसा गंभीर झालेला नाही. तीच अवस्था सगळीकडली आहे, जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील पालकांची आहे. आम्हाला प्रत्येकाला आपल्या मुलावर विश्वास आहे आणि असायला पाहिजे, परंतु इतकाही नाही की मुलगा पूर्णपणे वाया गेल्यानंतरच आपण जागं व्हावं. म्हणून कदाचित आम्हाला लवकर काळजी घ्यावी लागेल. कारण काही ठिकाणी यापूर्वीही ही मुलं चक्क अगदी फेविकॉल असेल, फेविकॉलसारख्या काही गोष्टी किंवा इतरही काही औषधं ड्रग्ज म्हणून किंवा एक मादक द्रव्य म्हणून घेताना अनेक वेळा आढळून आलेलं आहे. परंतु त्याकडेही आमचं फारसं लक्ष नाही. म्हणून आता यापुढं तरी डोळे झाकून राहण्यापेक्षा अशा गोष्टीकडं पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्या पाठीमाग आपण बघताय केजच्या पंचायत समितीच्या मैदानाच्या कडेला याच त्या इमारती आहेत ज्या गेली अनेक दिवसापासून बेवारस आहेत, अक्षरशः बेवारस. अनेक वेळा केज विकास संघर्ष समितीनं या इमारती ताबडतोब कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राहण्यासाठी ताब्यात द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे. अनेक आंदोलनं केलेली आहेत. केज पंचायत समितीला कुलूप लावलेलं होतं 1-2 वेळास, अशी आंदोलनही केले. मात्र पंचायत समितीनं आम्हाला प्रशासनानं आश्वासन दिलं होतं की 31 मार्च 2026 पूर्वी या इमारती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहायला देऊ. आपण बघू शकता इथं मागच्या बाजूला हे आहे सभापती महोदयाचं क्वार्टर. आपण बघू शकता 3 वर्ष झालीत या इमारतीला. 3 वर्षापासून ही इमारत अशाच प्रकारे बेवारस आहे. अक्षरशः सगळे काच फुटलेले आहेत. आपण बघू शकता वरच्या बाजूला जर बघितलं सगळे काच फुटलेले आहेत. इकडच्या बाजूला बघितलं सगळीकडं संध्याकाळी 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत या इमारतीच्या आसपास अनेक अशा मुलांचा सहवास असतो जे कदाचित या ठिकाणी व्यसनाधीनतेकडे वळण्याची जास्त शक्यता आहे. आणि म्हणून याच्यावर पोलीस प्रशासनानं लक्ष द्यावं. रात्री 11-12 वाजेपर्यंत या ठिकाणी गस्त पोलिसांची हवी आहे. जर या ठिकाणी प्रतिबंध केला या मुलांना येण्यासाठी, काही मुलावर जर कारवाई केली, त्यांच्या पालकांना या ठिकाणी बोलवलं तरच कदाचित तिथला उपद्रव बंद होऊ शकतो. आणि म्हणून पोलीस प्रशासनानेही या गोष्टीची गंभीरतेनं दखल घेणं गरजेचं आहे. कारण हे मोकाट आहेत, या ठिकाणी कोणाचं बंधन नाही आहे. मुलं येतात, रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी थांबतात. आमची विनंती प्रशासनाला यावर नियंत्रण करावं, तरच केजच्या युवकांचं भविष्य कदाचित सुरक्षित राहू शकेल. नसता येत्या काळामध्ये या ठिकाणी केजचं जी काही मुलं आहेत ती कदाचित चुकीच्या वळणावर गेल्याची आपल्याला या ठिकाणी प्रचिती येऊ शकते. कारण आज ठाण्याच्या एका शाळेमध्ये जे ड्रग्ज घेतल्याचं, विद्यार्थ्यांनी ड्रग्ज घेतल्याचं कमी वयात आपल्याला जे इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवलेलं आहे, तीच गोष्ट कदाचित
केजच्याही बाबतीत घडू शकते. यासाठी केजच्या नागरिकांनी आणि इथल्या प्रशासनानं लवकर दखल घेणं गरजेचं आहे. आम्ही पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो, या इमारती लवकरात लवकर या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ज्या उद्देशानं बांधलेले आहेत त्या उद्देशाला पूर्ण करून त्या ताब्यात द्याव्यात आणि त्यांना राहण्यासाठी त्या हस्तांतरित कराव्यात. नसता पुन्हा एकदा केज विकास संघर्ष समिती एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभा करण्याचा विचार करत आहे. हा हे सभापतीसाठी खास बांधलेला बंगला. आपल्याला म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी सभापती यांचं हे क्वार्टर आहे. वर आपण पाहिलं तर ही खिडक्या आपण बघू शकता पूर्णपणे यांची तोडफोड झालेली आहे आणि खालीही हा परिसर नेहमीच आपल्याला जर बघितला आपण तर या बाजूला मी आपल्याला जरा दाखवतो. या प्रत्येक भागात एकतर अशा प्रकारचे व्यसनाधीन झालेल्या मुलांच्या हे गुटख्यांच्या पुड्या असतील किंवा इतर बरंचसं आक्षेपार्ह साहित्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतं. हा हे या इमारतीचा संपूर्ण परिसर जो अशा प्रकारे गेली अनेक वेळा, खरं तर याच्यावर मी अनेक वेळा खरं तर गुटख्यांच्या पुड्या किती खाल्लेल्या असतील या मुलांनी, हे या परिसरातलं हे चित्र तुम्हाला सांगतं आहे. या ठिकाणी सगळ्या भिंती या तुम्हाला रंगलेल्या दिसतील पूर्णतः. म्हणून हा परिसर आपण दाखवतो. एक एक बिल्डिंग मी तुम्हाला दाखवतो. हा दुसरा बंगला आपण बघताय, हा खास गट विकास अधिकारी यांच्यासाठी कदाचित बांधलेला आहे. एकही काच राहिलेला नाही, खिडक्या सगळ्या तोडलेल्या आहेत, मोडतोड झाली आहे. कोट्यावधीच्या बिल्डिंग मात्र 3 वर्षापासून बेवारस अवस्थेत असलेल्या बिल्डिंग जरा बघा. हे बघा जरा, याच्या पुढं हे आहेत या ठिकाणी या पायऱ्यावर बसून कदाचित अशा प्रकारच्या या काही बाटल्या आहेत, आक्षेपार्ह आहे. आता तरी केजवाशांनी जागं व्हावं. आपली मुलं कदाचित कोणाचीही असतील, ते कोणत्याही घरचे असतील, पण केजचीच आहेत. ही मुलं या ठिकाणी येत आहेत आणि अशा पक्षाच्या आक्षेपार्ह अशा काही गोष्टी या ठिकाणी कदाचित मला सांगता नाही, तुम्हाला ते सांगता येणार नाही. पाहिजेच तर जरा बघा, हे आहे सिगारेटचं पॅकेट. म्हणजे अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी इथं. केवळ ही नवी पिढी आहे जी कदाचित 15 ते 20 वर्षापासून वयाची आहेत आणि अशा प्रकारे इथं आक्षेपार्ह साहित्य तुम्हाला बघायला मिळतं आहे. तरी मध्यंतरी व्हिडिओ काढल्यानंतर हे स्वच्छ केलं होतं, पण पुन्हा नव्यानं हे झालेलं आहे. आणि ही बघा, ही इमारत किती मजली इमारत आहे. मात्र या सगळ्या खिडक्या काच तोडून या ठिकाणी डॅमेज झालेल्या आहेत. 3 वर्षापासून याला आता एकही काच राहिलेली नाही. शासकीय अवस्था आहे. कोट्यावधीच्या इमारती जर त्याच वेळी बांधल्या या जर शासकीय कार्यवाहीतून जर त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिल्या असत्या तर आज त्याची अवस्था चांगली राहिली असती. कोण जिम्मेदार याला? कोण म्हणतं या देशामध्ये कायदा आहे? प्रश्न हा पडतो. कायदा आहे का इथं? कायदा नसल्याचं दिसतंय. कारण का की आपण बघू शकता, कायदा जर असता तर याला कोणाला तरी जिम्मेदार धरलं असतं. कायदा इथं असता तर कोणाला तरी यासाठी जिम्मेदार धरून कदाचित त्यांना शिक्षा झाली असती. परंतु जनसामान्यासाठी कायदा आहे. बघा, हे चित्र बघा जरा. हे खास 3 मजली इमारतीचं चित्र आहे. आपण बघू शकता, आपल्याला दाखवल्याप्रमाणे मी जरा जवळून काही गोष्टी सांगतो. तुम्हीच बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय ते तुम्ही बघा. हे बघा जरा, सगळे कोपरे कडीकोपरे आणि पूर्ण परिसर बिल्डिंगचा यानं व्याप्त झालेला आहे. जरा बघा, हे आहे चित्र केजच्या या 3 मजली इमारतीचं, ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यासाठी बांधल्या त्या इमारती. सतत हे सगळे कोपरे या ठिकाणी मुलांनी वेगवेगळ्या साहित्यानं या ठिकाणी आज तुम्हाला पूर्णपणे हे झालेले दिसत आहेत. हे चित्र आहे ताजं. जर आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या, हे बघा, पूर्णपणे इमारतीचा खालचा परिसर अशा प्रकारे व्यस्त झालेला तुम्हाला दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं हे जळतं सिगारेट आत्ता आहे. कदाचित कुणीतरी ठेवून हे व्हिडिओ करत असताना कदाचित पळून गेलेला आहे. इथं तुम्हाला दिसत असेल हे जळतं सिगारेट, आणखीन धूर निघतोय त्याचा. आणि हे पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या बाटल्या, वेगवेगळे साहित्य या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला दिसतंय. सगळे या ठिकाणी अशा प्रकारे भरून गेलेले आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि BBC केज लाईव्ह हे यूट्यूबवरचं आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. धन्यवाद.